थोडं मागे थोडं मागे जरा अरे त्याला शिकायचं रे पळायला लागेल थांबा ना, सोडू नका मेला लागलं का? नाही कलर नाही लागणार, कलर वाढलेला आहे. तुम्हाला लागलं का विचारलं मी. त्या कोपऱ्यात नाही ते एवढ्यातच आहे ना. या कोपऱ्यात नाहीये, याला तर ह्याच्या आतमध्ये अच्छा या साईडला आहे, इथून कोणाला तिकडं एवढ्या जागेत आहे आतमध्ये. साहेबकडे पाहून घ्या. या साईडला. आता आम्ही याच्या अगोदर तुम्ही सगळं हलवलंय का? असंच होतं आधी. आहे असंच होतं, फक्त त्याच्यावर जरा कचरा होता तो काढला अच्छा पाहिजे. एवढं, बाकी हे सगळं हे आहे असंच आहे. होतं. ठीक. इथं रूम आहे. तुम्हाला ह्याच्यात डाऊट येतोय का? हा त्याच्यात डाऊट येतो. या साईडला. हा बाई, थोडं मागे थोडं मागे मागे जरा अरे त्याला शिकायचं रे पळायला लागेल थांबा ना, सोडू नका मेला कलाच काम होतं तिथे आहे ना. हाय आता धरू लागा. आता धरू लागा इकडून. चला खाली पाडा, पाडा खाली पाडा. तुमच्या पायाकडे शेपटी आली माझ्या हातात, पण मी वरती साप खाली. हो नाग आहे. तर भारतीय नाग जातीचा साप मित्रांनो या ठिकाणी. शांत बसा, शांत बसा. तुम्ही कालवा नका करू, आम्हाला गंधर्व कारण साप विषारी. तर ह्याला बाहेर घेऊन जाते मित्रांनो. नाग जातीचा हा साप आहे, विषारी असतो. आपल्या भागातील जे प्रमुख 4 साप मिळतात विषारी, त्यांच्यापैकी हा भारतीय नाग. इंग्लिशमध्ये याला इंडियन स्पेक्टेकल कोब्रा म्हणतात. शास्त्रीय नावाचं नाजनाज आहे. विषारी जातीचा हा साप. जर उंदरांचा वावर असेल, बेडूक असतील, तर त्यांच्या शिकारीच्या शोधात आपल्याकडे घरामध्ये म्हणा. आता इथं तर काम चालू आहे, माहिती आहेत सगळे हे. तर इथे चुकून आलंय. स्टिक माझी तिकडे पाहिजे पण स्टिक. हो हो हो. सर्व पाय वगैरे नाही पडला. तसं नाही काय करत आपल्याला, ते बी घाबरते. पण त्याला धक्का लागल्यावर सोडू नका, सोडू नका. हळूहळू आता सगळ्यांना बघितलंय त्याने. बदलायला येते वाटतं घ्यायला रात्री. पोर कधी कधी झोपते तिथं रात्रीची. अरे इथं काय उंदर वगैरे आहे का? नाही, ते तिथून थोडं यायला हे जाग आहे. जागा हा आहे हा का? त्याच्यामुळे याच्या आधी पण बारका निघला होता एकदा. मंत्र मारला. बाहेर चाललीस